आज 31 तारीख आहे. 10:30 वाजलेत. 10:30 वाजलेत ना? हो हां हो 10:30 वाजलेत आणि आम्ही आता हरिद्वारमध्ये हर की पौडीमध्ये आलेलो आहे. हे हर की पौडीमध्ये आता तुम्हाला आम्ही दर्शन करवतो. ही हर की पौडी आहे, गंगा नदी. इथे मंदिर आहे. लोक आंघोळ करतात घाटवरती. फोटो काढ भैया. दोनों का निकाल फोटो काढो. थोड़ा भोजन के लिए देने का चला. आता आम्ही श्रीकृष्णाने गीता जिथे सांगितली त्या जागेला आलो आहे, कुरुक्षेत्राला. ह्याला गीता सरोवर म्हणतात. गीता उपदेशस्थली. गीता सरोवर. गीता उपदेशस्थली. हां गीता उपदेशस्थली. गीता उपदेशस्थली. हां गीता उपदेशस्थली. वाजले 5:30. आज 31 तारीख संध्याकाळी 5:30ला आम्ही इथं आलो. हरिद्वारहून इथं आलो आहे. आता परत पुढचं दाखवतो मग तुम्हाला. हे जे वृक्ष आहे 5000 वर्ष जुनं आहे. इथं ह्या वृक्षाजवळच श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीताचा उपदेश केलेला आहे. हे 5000 वर्ष जुनं आहे. आणि असे या स्थळात 5 पेड आहेत. त्याला 5 पांडवांचं पेड म्हणून म्हणतात. म्हणजे 5 पांडवांची झाडं म्हणतात ही. इथलं एक हे आहे. 1 2 3 हे 2 3 1 2 हां 3 हे 3 झाले. हे 4 आणि हे एक 4 झालं. अजून एक 5वर तिकडे. एक 4 झालं. 5वं तिकडं मागच्या बाजूला असेल. चला. नाही इथे आहे की हे पेड 5वं. 5 पांडवांचे 5 पांडवांची 5 झाडं आहेत. इथं श्रीकृष्णाने गीता सांगितली होतं. तिथं आता झाड उगवलेलं आहे. गाईड आहे ना. हे वडाचं झाड आहे ना. गाइड क्या ऐसे ही होता है. हां जरूरत नाही आहे. वैसे सारा कुछ जरूरत नाही आहे गाईडची जरूरत नाही आहे. या असं फिरी. व्याधवेश मंदिर, श्री गणेश मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, श्री दुर्गा माता मंदिर, हनुमान जी मंदिर, गीता ज्ञान सरोवर, श्रीमद् भगवद गीता जन्मस्थली ज्योतिष सर.
वडाचं झाड आहे. 5000 वर्षापूर्वीचं झाड म्हणतात ते. आदिगुरु शंकराचार्य मंदिर. किसी भी गाइड को पैसे न दे, गाइडिंग फ्री सेवा. अगर कोई व्यक्ति गाय माता का दान देना चाहता है तो वो मंदिर या दान पात्र में नहीं डाले. एक श्रीकृष्ण आणि अर्जुनाचं रथ उभा केलं इथं. वर चढायचं नाही, वर चढायचं नाही. हां वरती चढायचं नाही हो. नाही. तो प्राचीनतम दगड बघा. हां तो प्राचीनतम दगड आहे. प्राचीन दगड आहे. ही दगड 5000 वर्षापूर्वीची दगड आहे. इकडे चला आता. हो आलो. श्रीकृष्णाचा चेहरा इथून दिसतोय.